guess I'm just a play date to you. आज आपण तयार करणार आहोत चिकन दम बिर्याणी. त्यासाठी लागणारं साहित्य: लाल तिखट, दही, खडा मसाला, बिर्याणी मसाला आणि गरम मसाला, आलं लसूण पेस्ट आणि चिकन मी 800 ग्रॅम घेतलेलं आहे. त्यानंतर आपण चिकनमध्ये 4 चमचे दही टाकणार आहे. हे आपण घरगुती दही घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट 2 चमचे घालणार आहे. लाल तिखट चवीप्रमाणे घाला. बिर्याणी मसाला, गरम मसाला, हे सगळं घालून झाल्यानंतर ते मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये टाकलेले मसाले पूर्णपणे मॅरिनेट करून घ्यायचे आणि 1 ते 2 तास हे ठेवायचे आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तरी करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. मी इथे अर्धा किलो राईस घेतलेला आहे. 3 ते 4 मग पाणी घालायचं आहे. च्या वरती पाणी यायला हवे, कारण त्यामध्ये आपण राईस गाळून काढायचा आहे. त्यामध्ये तमालपत्र आणि 2 लवंग टाकले. Hey there. Subscribe to my channel. And also press this bell icon. भात सुट्टा होण्यासाठी तेल थोडे टाकणार आहे, कारण तेलामुळे भात चिटकून राहत नाही, सुट्टा होऊन जातो. गिरवी तयार करण्यासाठी आपण कढई घेतलेली आहे. त्यामध्ये तेल टाकले आहे थोडे. त्यामध्ये खडा मसाला, चांगला भाजून घ्यायचा आहे लो गॅसवर. चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तो भाजल्यानंतर थोडा कांदा टाकायचा आहे. 1 ते 2 कांदा टाकला तरी चालेल. मी इथे 2 कांदे घेतलेले आहेत, लांब चिरलेले. कांदे चांगले रीतीने भाजून घ्यायचे. आपला कांदा भाजलेला आहे. त्यात मी मगाशी जो राहिलेला गरम मसाला तो टाकलेला आहे आणि थोडा बिर्याणी मसाला. थोडी राहिलेली पेस्ट तुम्ही घरामध्ये करू शकता.
थोडे लाल तिखट गिरवीला चव येण्यासाठी हे आपण थोडे भाजून घेणार आहे. दोन छोटे टोमॅटो मी यामध्ये घालणार आहे. जास्त घालायचे नाही. टोमॅटोमुळे गिरवी चांगली होते. मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन ग्रेव्हीमध्ये ॲड करायचे आहे. त्यानंतर आपलं त्यामध्ये चिकन शिजून याला पाणी सुटेल तोपर्यंत आपण इकडे कांदा भाजून घ्यायचा आहे. बिर्याणी घर बनवण्यासाठी थोडं तेल घालायचं आहे. त्यानंतर त्यात कांदा टाकायचा आहे. हा कांदा मी लांबडा चिरलेला आहे. 4 ते 5 कांदे घ्यायचे आहेत. कांदा भाजलेला आहे आपला. पूर्ण तांबूस कलर येऊस तोपर्यंत भाजायचा आहे. बघा असा भाजलेला पाहिजे. कच्चा राहिला तर त्यामध्ये चव शिजवायची. आपली गिरवी शिजलेली आहे आणि थोडी हलवून घ्यायची आहे. आधीमध्ये उघडून बघायचं आहे कारण खाली लागू शकते. त्यानंतर आपला राईस शिजलेला आहे. त्याच्या पाण्यामधून एक चाळण घ्यायची. चाळणीमध्ये टाकायचं आहे कारण त्यातून सगळं पाणी निचरून जायला पाहिजे. राईस आपला तयार आहे. मी इथे 2 कलर घेतलेले आहेत, हिरवा आणि लाल. बाजारामध्ये मिळेल आपल्याला. आता आपण थर लावून घ्यायचा आहे. थोडे तेल टाकायचे आहे. गॅस पूर्ण लो. त्यामध्ये थोडा कांदा टाकायचा आहे लास्टला. त्यामध्ये आपण तयार केलेले ग्रेव्ही टाकायचे आहे. त्याच्यावरती भात आपला जो तयार केलेला राईस आहे तो टाकून घ्यायचा आहे. त्यामध्ये डेकोरेट करण्यासाठी मी हिरवा कलर टाकलेला आहे. बाजारामध्ये सहजपणे मिळून जाईल. त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे आणि थोडा कलर आणि वरून कांदा टाकायचा आहे.
पूर्ण आपण कलरने डेकोरेट करून घेणार आहे. I guess I'm just a play date to you.